राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत म्हणजे पवार साहेबांना दिल्लीत समर्थन, जिथं जिथं पक्ष हात देईल तिथं ओ देण्याचं काम आपण करूया. सत्तेसाठी भांडायचं नाही, झगडा करायचा नाही. मी सांगू इच्छितो, खूप मिळालं मला, पण सोडलं सुद्धा तितक्याच आनंदाने. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या इतका मोठा लाभार्थी कोण नाही. आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्याने शांतिनिकेतन मध्ये, सांगलीला कॉलेजमध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं, ज्याला आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं, असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची दानत फक्त पवार साहेबांना असू शकते. या पक्षामध्ये नशीब आजमावताना दिल्लीमध्ये ओळख असावी लागत नाही, खुजरेगिरी करावी लागत नाही, नेत्यांच्या पुढे पुढे करावं लागत नाही. जे लोक जनतेमध्ये राहतील, गोरगरीब माणसामध्ये राहतील, ते आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील. आज राष्ट्रवादीची नवी फळी बघितल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र आपला आहे, देश आपला असला पाहिजे, त्या दृष्टीने जिद्दीने कामाला लागूया. जे माझे 72 पोलीस अधिकारी शहीद झाले, जे पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यांचं स्मरण आज आपणा सगळ्यांनाच आहे. मोठ्या प्रमाणात निरपराध माणसं शहीद झाली, जखमी झाली. जे शहीद झाले त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. प्रशिक्षित अतिरेक्यांच्या बरोबर लढण्याचं प्रशिक्षण आपण 26/11 पूर्वी आपल्या पोलीस दलाला खऱ्या अर्थाने दिलं नव्हतं. तशी शस्त्र आपण दिली नव्हती, पण या कमतरता असताना सुद्धा हातातल्या शस्त्रा इतकंच शस्त्र धरणारं मनगट सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण असतं. हे शहीद तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडून जगासमोर सिद्ध करून दाखवलं. त्यांचं स्मरण करताना मला माझ्या वेगळ्या भावना असणं स्वाभाविक आहे. मी शक्यतो कोणासमोर न आणलेली एक गोष्ट आज आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर आणीन. 26/11 मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये होतो. तत्कालीन डीजीनी आपल्या ATHचे लोक थोडेसे नाराज आहेत, आपण आपला दौरा रद्द करा आणि मुंबईमध्ये परत या. मी गृहमंत्री झाल्यानंतर माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दौऱ्यावरनं मधूनच परत बोलवण्याचा प्रसंग हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. मीही दौरा रद्द केला आणि माझी मीटिंग झाली ती शहीद करकरे साहेबांच्या बरोबर. माझ्याजवळ मीटिंग संपवून गेल्यानंतर 3.5 तासाने ते शहीद झाल्याचं ज्यावेळी मी DG ऑफिसमध्ये बसून ऐकलं, त्यावेळी माझ्या मनाची व्यथा काय झाली असेल याची आपण सगळ्यांनीच कल्पना केलेली बरी. ज्या करकरे साहेबांना आज आपण मानाचा मुजरा करणार आहे, त्याच दिवशीची वर्तमानपत्र काढून बघितली तर टीकेचा भडीमार झालेलाही आपण बघतोय. शहीद अशोक कामते साहेबांना नागपूरमध्ये विधानसभा 3 वेळा त्यांना सस्पेंड करा म्हणून बंद पडली. एकाकीपणाने मी लढत दिली होती. पण असं असलं तरी सुद्धा वेळ आल्यानंतर आपले 72 अधिकारी किती मोठी कामगिरी करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. तो दिवस माझ्या आयुष्यातला नव्हे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यातला कधीही न विसरण्यासारखा एक महत्त्वपूर्ण दिवस होता. बबनराव पाचपुतेंच्या बद्दल आणि अजितराव घोरपडेंच्या बद्दल जे भाजपचे लोक टीका करत होते, यांच्यावर भ्रष्टाचाराचे
भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असं कोणतं तीर्थ त्यांच्यावर तुम्ही शिंपडला आणि हे पवित्र झाले? राज्यामध्ये